नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी चमत्कारचा नेमका किंवा वाढरोधक संजीवकाचा वापर नेमका केव्हा केला पाहिजे, त्याचा योग्य कालावधी किंवा बरेच 99% शेतकरी याच्यामध्ये एक चुकी करतात की कपाशी पिकामध्ये वाढरोधक संजीवकाचा वापर करतात, परंतु त्यांची वेळ आणि टाइम त्या ठिकाणी चुकीचा राहतो. तर आपण केव्हा केला पाहिजे? जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कपाशी पिकाचं जर चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही चमत्कार किंवा इतर कुठलेही वाढरोधक संजीवक असेल, मग कल्टार, टाबुली किंवा जो काय पॅक्लोबेट्राझोल नावाचा मॉलिक्यूल येतो किंवा हा जो काय चमत्कार मधला मार्ग होतो, हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्या कपाशी पिकावर योग्य वाढरोधक संजोगाचा जर टाइम विचार केला तर त्या ठिकाणी जेव्हा तुमची कपाशी 45, 50, 60, 65 या दिवसात असतील तेव्हाच तुम्ही तुमच्या कपाशी पिकावर चमत्काराचा वाढरोधक संजोगाचा वापर केला पाहिजे. आता सध्या मी ज्या शेतामध्ये याच्यामध्ये आपण चमत्कारचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये केला होता, म्हणजे जेव्हा आपली कपाशी 45 दिवस त्या दरम्यान होती. आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये जे काय बोंड आहे, बोंड भरपूर प्रमाणात पकडलेले आहे, परंतु दोन फांद्यामधलं अंतर बघू शकता. 2 बोट, 3 बोट, 2 बोट, 3 बोट, 2 बोटाच्या 3 बोटाच्या वरती 2 फांद्यामधलं अंतर त्या ठिकाणी नाही. आणि सध्या मग कपाशी पाहिली तर कपाशी माझ्या अजून छाती लेवलला सुद्धा आलेली नाही, परंतु कपाशीमध्ये 2 फांद्यामधलं अंतर त्या ठिकाणी खूप व्यवस्थित त्या ठिकाणी मेंटेन झालेलं आहे. जर तुम्ही हा आता लोक काय करतात की नाही, कपाशी वाढली पाहिजे, चमत्कारचा वापर केव्हा करतात? आता जेव्हा तुम्ही बघू शकता ही कपाशी माझ्या डोक्याला लेवलला झाली तेव्हा लोक त्या ठिकाणी चमत्कारचा किंवा वाढरोधक संजोगाचा वापर करतात. जर तुम्हाला चमत्कारचे किंवा कुठल्याही पीजीआरचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाढरोधक संजोगाचे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर रिझल्ट घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुमची कपाशी पीक 45, 50, 60, 65 दिवसा दरम्यान असते तेव्हा तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये एकदा वाढरोधक संजोगाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याचं तुम्हाला बेनिफिट खूप जास्त प्रमाणात होतात. कपाशी पिकाचं जर आपल्याला उत्पादन जर वाढवायचं असेल तर वाढरोधक संजोगाचा वापर असताना आपल्याला पहिल्यापासून थोड्या प्रमाणात आपल्याला वापर कमी करत करत वाढवायचा आहे. आणि तुम्ही जर चमत्कारचा वापर जर लेट मध्ये केला तर तुमची कपाशी त्याला तशी पाहिजे तशी प्रतिसाद सुद्धा देत नाही. आता आपण ह्या ज्या शेतामध्ये आहे त्या ठिकाणी सध्या कपाशी छाती लेवलला आहे, काही छातीच्या वर वाढलेली, हे प्रत्येक व्हरायटीला वेगवेगळं आहे. पण तुम्ही बघू शकता 2 फांद्यामधलं आणि 2 पात्यामधलं अंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मेंटेन झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाच्या अशाच इंटरेस्टिंग, चांगल्या आणि जेन्युइन माहितीसाठी आत्ताच हे पेज आपलं फॉलो करा. धन्यवाद.